बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत असतानाही जिल्ह्यातील सर्वात मोठ्या खडकपूर्णा धरणातील जिवंत जलसाठा अद्याप 0% आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अपेक्षित पाऊस न झाल्यानं धरण अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत आहे. बुलढाणा जिल्ह्यात 2 दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे 13 पैकी 11 तालुक्यातील 91 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. अनेक नद्या आणि नाल्यांना पूर आला असला तरी जिल्ह्यातील सर्वात मोठ्या खडकपूर्णा प्रकल्पाच्या जिवंत जलसाठ्यात कोणतीही लक्षणीय वाढ झाली नाही. या प्रकल्पाला जीवनदान देणाऱ्या मराठवाडा भागात अपेक्षित पाऊस न झाल्यानं धरणातील जिवंत जलसाठा अद्याप 0% आहे. सध्या केवळ धामणा नदीचा प्रवाह सुरू झाला आहे. खडकपूर्णा धरण अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत आहे. ऑगस्ट महिना सुरू झाला असतानाही धरणातील जिवंत जलसाठा शून्यावर असल्यानं प्रशासन चिंतेत आहे. केवळ 2 दशलक्ष घनमीटर पाण्याची आवक झाली असून जलसाठ्यात समाधानकारक वाढ होण्यासाठी आणखी पावसाची गरज आहे.